श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्रीमत् सद्गुरुचरणारविंदाभ्यां नमः. श्रीमत् कुलदेवतायै नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या चॅनलवर नवीन आला असाल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि या चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवीन प्रक्षेपणाचं नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी बेल आयकॉन सुद्धा अवश्य दाबावा. हे पहिलं प्रकरण पुन्हा पुन्हा पाहावा आणि समजून घ्यावा. काही शंका असली तर नक्कीच विचारावी. मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आपल्या शंकाचं निरसन करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन. देह संघटन आणि विज्ञान हा जो विषय आपण युट्यूबच्या माध्यमाने आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत, तर त्यानुसार आपण थोडासा प्रतिक्रिया देण्याची गरज आहे. हा विषय घेऊन आपण आपल्या समोर येण्याचं कारण म्हणजे या संपूर्ण शास्त्राचं अवलोकन करून हा संपूर्ण विषय वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या समोर मांडत आहोत. याविषयी मी प्रथम माझं मनोगत मांडताना या विषयाचं संकलन मी का केलं आणि हा विषय गांभीर्याने आपल्या समोर का मांडला आणि विशेष म्हणजे याची मानवाला खरोखर काय आवश्यकता आहे याविषयीचा परिचयात्मक संपूर्ण माहिती मी त्या अगदी प्रारंभिक म्हणजे सुरुवातीच्या भागामध्ये दिलेली आहे. त्यानंतर आपण देह संघटन प्रकरणामध्ये पहिल्या भागामध्ये आपण शरीर स्वास्थ्याचा मंत्र देऊन आपल्या शरीराच्या देखभालीसाठी किती दक्ष असायला हवं आणि ते किती महत्वाचं आहे, त्यासाठी 4 क्रिया अतिशय महत्वाच्या आहेत. तर त्या म्हणजे भोजन, स्नान, दान आणि भजन या 4 क्रियांना किती प्राधान्य द्यावं आणि प्राथमिकता देऊन आपण त्या किती तत्परतेनं कराव्या. कोणाचे शरीर निरोगी मानावे याचाही विचार आपण त्या ठिकाणी मांडला होता. विशेष म्हणजे त्रिदोष ज्याचा समतोल आहे म्हणजे कफ, वात आणि पित्त याचा समतोल असला पाहिजे. जठरात पचन क्रिया व्यवस्थित असली पाहिजे. शरीरातले सप्तधातू संतुलित असले पाहिजेत आणि दैनंदिन मलमूत्र विसर्ग किंवा विसर्जन चक्र नियमितपणे चालत असले पाहिजे, तरच त्याचे शरीर निरोगी स्वस्थ असल्याचे मानले जाते. जन्मलेल्या दिवसापासून मृत्यूपर्यंत या मनुष्याचा कार्यकाळ कोणाच्या आश्रयाने आणि कोणत्या स्थानी असतो याचा संपूर्ण लेखाजोखा आपण तक्त्याच्या माध्यमातून दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे शरीर रचनेचा अभ्यास करताना कसा करावा, त्याची अभ्यास प्रक्रिया काय हे थोडक्यात सांगून आपण हा पहिला भाग संपवला होता. दुसऱ्या भागामध्ये शारीरिक घडण होण्यासाठी भौतिक पंचकोशीय सचेत देहांगाची निर्मिती कशी होते हे आपण दुसऱ्या भागामध्ये सांगितलेलं आहे. यामध्ये स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही शरीराचा अल्प परिचय दिलेला आहे, कारण पुढील भागात सविस्तर त्याची चर्चा आलेलीच आहे. आणि म्हणून इथं परा आणि अपरा अशा उभय प्रकृतीची ब्रह्मांड रचना कशी तयार होते हेही आपण त्यामध्ये नमूद केलेलं आहे. विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर हे परा प्रकृती पर म्हणून आपण ज्याला म्हणतो, की पर जी स्थिती आहे ती त्रिस्तरीय असते, म्हणजे राम, कृष्ण, हरी. आणि त्यानंतर प्रकृतीची सीमा ज्या रेषेने अधोरेखित होते तिला गगन रेषा असं म्हटलं जातं. आणि या गगन रेषेवरच हरी क्वार्क आकाश विलेपन पांघरून या प्रकृतीमध्ये दाखल होतो आणि त्याच ठिकाणी 3 क्वार्कचा म्हणजे 3 आत्मांशाचा मिळून न्यूट्रॉन आणि नंतर त्याचा प्रोटॉन होऊन अणूची संरचना सुद्धा कशी होती हे आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे. प्रकृती क्षेत्रामध्ये परा प्रकृती ही अष्टधा आहे, परंतु या अष्ट विभागामध्ये अहम म्हणजे आत्मांश, कारणांग, बुद्धी आणि मन हे सूक्ष्मांग, यामध्ये पुन्हा स्वतंत्रपणे पंचमहाभूताचा सहयोग असतो. त्यामध्ये आकाश, वायू, अग्नी, आप आणि भू या पंचमहाभूतासह 3 सूक्ष्मांगांनी युक्त असा हा समप्रमाणात अधिष्ठित असलेला परा अवस्था म्हणजे जिवंत अवस्था, सजीव अवस्था, जीवदशा ही अव्यक्त जीवदशा असते. आणि अपरा प्रकृतीमध्ये हीच दशा अष्टधा व्यस्त प्रमाणामध्ये निर्माण होते, जिला आपण जड दशा म्हणतो. निर्जीव असते आणि असत प्रकृती असते. त्यामध्ये अहम हे गगन रेषेवर म्हणजे आत्मांशच अहमधारी असतो. बुद्धी
स्थान मेंदू असतं. मेंदूमध्येच स्थान असलं तरी ते त्रिगुणात्मक असल्यामुळं ते तिन्ही गुणाचा प्रभाव व्यक्त करते. कारण इथं तेजाचा प्रभाव असल्यामुळं तेजाच्या प्रभावामध्ये सद्गुण व्यक्त होतो, अभावामध्ये तमोगुण व्यक्त होतो आणि दोघांच्या संमिश्र स्थितीमध्ये रजोगुण संभवतो आणि मग त्यामध्ये वायुरूप मनोकोशामध्ये मन 10 इंद्रियाचा स्वामी म्हणून त्या ठिकाणी आपला सूक्ष्म देह तयार करतो. पुढं नंतर आकाश, स्थूल देहाला आकाश त्याचा ध्वनी ऐकण्यासाठी कान देतो. प्रकाश त्याचा उष्णता जाणवण्यासाठी किंवा रूप बघण्यासाठी डोळे देतो. वारा त्याचा स्पर्श जाणवण्यासाठी त्वचा देतो. पाणी त्याचा रस चाखण्यासाठी रसना म्हणजे जिव्हा देतो आणि अन्न म्हणजे भूतत्व तिचा गंध प्रतीत होण्यासाठी घ्राणेंद्रिय म्हणजे नाक देते. असे परा आणि अपरा अशा दोघांची संयुक्त लीला म्हणजे या ठिकाणी सजीव सृष्टी आणते आणि या सजीव सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी प्रकार अस्तित्वात येतात आणि मग जलचर, भूचर, उभयचर, खेचर अशा प्रकारे ही सृष्टी चहुअंगाने वैभवास येते आणि म्हणून अशा प्रकारे ही संपूर्ण सृष्टी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आपण याचं संपूर्ण विवरण दुसऱ्या भागामध्ये केलेलं आहे. प्रेक्षकांनी या भागाचं पुन्हा पुन्हा श्रवण करून याचा अनुभव आणि त्याचा परिचय करून घ्यावा असं मी त्याला सांगतो. महाकारणांग सांगताना आपण हे महाकारण दशा म्हणजे प्रकृती अतीत दशा आहे. अव्यक्त स्थिती पासूनच हे व्यक्त परिवर्तन कसं होतं, जी नाम दशा आहे, जी परदशा आहे, हिलाच महाकारणांग म्हणलेलं आहे. कारण या कारण अंगाच्या अंगात हे कारणांग म्हणजे आत्मा अंश जो कारण आहे प्रकृतीचं सृष्टीचं उद्भवण्याचं, या आत्मवंशाचा जन्म या महाकारणांगामध्ये होतो आणि प्रकृती अतीत परमात्मीय एकमूळ सांगाचे विभाजित सूक्ष्म कणांश प्रकृतीत नांदण्यासाठी कसे येतात याचं वर्णन आपण त्यात केलेलं आहे. त्या अतीत स्थितीचं स्वरूप कसे असते? राम निरामय असतो, जो साकेत नगरीमध्ये असतो. हा तिथं निरामय असतो, तिथं कुठलाही मय अवस्था नसते. त्यामुळं तो पूर्णपणे निर्लेप या अवस्थेमध्ये स्तब्ध, निश्चल, अचल, अगदी काहीही त्यामध्ये हालचाल नसलेला असलेला तो राम अवस्था. नंतर संकल्पीय कृष्ण अवस्था जी द्वारका नगरीमध्ये असते. त्यानंतर वैकुंठ नगरीमध्ये हरी ही अवस्था घनगोलाकार रूप धारण करते आणि लगेच ते प्रकृतीमध्ये प्रवेश करते आणि त्यानंतर तो कारणांग आत्मांश या ठिकाणी अणु घडवतो, रेणू घडवतो. नंतर संपूर्ण वस्तू, पदार्थ, जड सृष्टी आणि अजड म्हणजे चराचर संपूर्ण तो हा आत्मांश, हा कारणांग असतो. तो कारणांग या ठिकाणी घडवतो. म्हणजे ही आम अवस्था आणि ही आकाश अवस्था आणि नाम अवस्था. नाम अवस्थेचं आणि आकाश अवस्थेचं विभाजन म्हणजे गगन अवस्था. म्हणजेच हरी 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 हा न्यूट्रॉन म्हणजे 3 हरी 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 मंत्र हा शिवाचा असं ज्ञानेश्वर महाराज आपल्या हरिपाठात म्हणतात की शिवांचा जो मंत्र आहे म्हणजे शिवाने जो प्रथम ओंकार ध्वनी निर्माण केला. शिव म्हणजे आद्य संपूर्ण या सृष्टीचा जनक असलेला तो ओंकार. ओंकारच ह्या हरी 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 या 3 क्वार्कच्या समूहाने न्यूट्रॉन बनवतो. तोच शक्ती संचारित झाला की तो प्रोटॉन होतो. त्यालाच प्रणव म्हणतात. तोच शिवशक्ती समावेशन अणू ह्या आकाश स्थितीमध्ये तयार होतात आणि मग नंतर त्याच्या ही आम स्थिती, आम प्रकृती या ठिकाणी तयार होते. म्हणजे तोच तत् म्हणजे सर्वनाम निर्देश त्यालाच ब्रह्म म्हटलेलं आहे. तोच या ठिकाणी रेणू म्हणून अस्तित्वात येतो आणि तोच सत म्हणजे चांगल्या विनियोगाने संयोग निर्माण होऊन अनेक प्रकारचे पदार्थ या ठिकाणी तयार होतात आणि त्यामुळं या ठिकाणी ही संपूर्ण सृष्टी दृश्य रूपाला येते, व्यक्त रूपाला येते आणि मग त्या ठिकाणी असत व्यवहार सुद्धा होऊ लागतात. प्रकृती क्षेत्राची रचना कशी होते हे संपूर्ण आपण त्यामध्ये सांगितले. त्यामध्ये हे आकृती सुद्धा पाहण्यासारखी आहे
इथं तुम्हाला या आकृतीमध्ये संपूर्ण एक गगनरेषा दिसते. गगनरेषेच्या आतमध्ये असलेली ही भौतिक सृष्टी दिसते आणि प्रकृती क्षेत्र सुद्धा या ठिकाणी सगळं संपूर्ण सांगितलं आहे आणि त्याच्या बाहेरचं अमर्याद परात्पर परमावस्था दाखवलेली आहे. त्यामध्ये राम निरामय साकेत नगरी, कृष्ण संकल्पग्रस्त द्वारका नगरी, हरी वैकुंठ स्थितीमध्ये भरला घनदाट जो घनदाट आहे आणि हे हरी ही गोलाकार घन अवस्था आहे. घनाची घन अवस्था आहे. म्हणून कारणांग असलेला आनंदात्मा, अनुरूप असलेला अहमात्मा आणि नंतर सूक्ष्मलिंगी असलेला या ठिकाणी मनात्मा रेणुरूप असतो आणि नंतर संयोग रूप जो असतो तो प्राणमय आणि अन्नमय कोश असतो. त्यामुळे या ठिकाणी पुढे 84 लक्ष योनी देहात भूलोकामध्ये तयार होतात. नंतरच्या तिसऱ्या भागामध्ये आपण कारणांगाचं विश्लेषण केलेलं आहे. आनंदमय कोश या ठिकाणी कारणांगाला बनवतो. आनंदमय कोशच आकाशाचं विलेपन असतं. हा गगन रेषेवरच पहिला कोट म्हणजे पहिले विलेपन असतं. ते लगेच प्रकृतीमध्ये येतानाच हा परिधान करून येतो आणि या विलेपनामुळं ही सृष्टीमध्ये तो वेगळा कायमचा राहतो. तो दुसऱ्या आत्मांशामध्ये विलीन होत नाही किंवा मिसळत नाही. कारण कारण या प्रत्येक आत्मांशावर हे आकाशाचं विलेपन असतं आणि हे आकाश विलेपन प्रकृती विरघळू देत नाही किंवा ते नाश होऊ देत नाही. जोपर्यंत हा ब्रह्मांड हे कल्प आयुष्यपर्यंत आहे, प्रलय होत नाही तोपर्यंत ही टिकते. हरिस्वरूप सूक्ष्म घनगोलाकार धारण करून गगनरेषेच्या आत खाली या सृष्टीत कसा उतरतो, प्रकृतीत तोच हरी आत्मों स्वरूपाकारी दशा धारण करून पहिले आकाशाचे अंगवस्त्र नेसून या सृष्टीत आनंदाने स्वयंकंपित सचेत होऊन आनंदमय कोशात कायम वेगळा वावरतो, हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. हे आद्य अंग सृष्टीत उद्भवण्याचे खरे कारण असल्यामुळे त्यालाच कारणांग म्हटलेलं आहे. कारण हेच एक कारण आहे संपूर्ण सृष्टीच्या जडणघडणीच्या पाठीमागं. त्यामुळं या अंगाला कारणांग म्हटलेलं आहे. म्हणून पंचमहाभौतिक विलेपन नंतर तो कसे पांघरतो, हरीच हा आत्मा स्वरूपाकारात प्रणव शक्ती संचारित होऊन अणु बनतो, नंतर रेणू बनतो. हा संपूर्ण वैज्ञानिक भाग सुद्धा आपण प्रत्येक भागामध्ये जिथं जिथं आवश्यक आहे आवश्यकतेनुसार स्पष्ट करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. कुणाला शंका वाटत असेल किंवा काही समजण्यामध्ये अडचण असेल तर त्यांनी मला कॉमेंट्समध्ये विचारायला काही हरकत नाही किंवा व्हॉट्सअप फोन नंबरवर पण आपण आपले काही प्रश्न विचारू शकता. या व्हिडिओमध्येच्या कॉमेंटमध्ये सुद्धा आपण आपले काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता. आता चौथ्या भागामध्ये सूक्ष्मांग म्हणजे हे सूक्ष्मांग दोन तत्वाच्या संयोगाने बनतं. तेज तत्व आणि वायू तत्व. तेज तत्वाच्या आधारानं बुद्धी बनते आणि वायू तत्वाच्या आधारानं इंद्रिययुक्त मन बनते. तेजाचे आवरण तेजस्वी बुद्धीला मीपणाची जाणीव होते. इथं मीपणा येतो, आत्मवंशाला अहमपणा असतो आणि बुद्धीला मीपणा येतो आणि इंद्रियामध्ये अभिमान पसरतो, अभिभूत होतो. येथेच शक्तिसंचार झाल्यामुळं स्थूल अणु तयार होतो आणि हा तेज तत्व तेजामुळेच त्रिगुणात्मक व्यवस्था या ठिकाणी निर्माण होते. तेजाचा प्रभाव सद्गुणा म्हटला तर तेजाचा अभाव तमोगुण मान्य करावा लागतो. तेजाच्या प्रभावात तो सद्गुणी होतो, अभावात तमोगुणी होतो आणि संमिश्र दशेमध्ये तोच रजोगुणी होतो. म्हणून हे बुद्धी हे तेजाच्या विलेपनाने तयार झाल्यामुळं बुद्धीच मुळात त्रिगुणात्मक असते आणि ही बुद्धी नंतरच्या मनोमय कोशामध्ये कशी दशदा होऊन त्याच्या इंद्रियाची व्यवस्था निर्माण होते. मन आणि बुद्धी, बुद्धी त्रिगुणात्मक आणि मन बुद्धीच्या आधाराने पुन्हा दशेंद्रियामध्ये विभाजित होतं. म्हणजे बुद्धी मनाचे 10 भाग करते आणि बुद्धीचे अगोदरच 3 भाग असतात. त्यामुळे या 13 भागांचा संचार या ठिकाणी सूक्ष्मलिंग देहामध्ये वावरतो, कायम भटकत असतो. त्रिवस्त्रधारी म्हणजे आकाश वस्त्रधारी, तेज वस्त्रधारी आणि नंतर वायुरूप वस्त्रधारी म्हणजे मनात्मा आपल्या आत्मांशासह आणि बुद्धीसह या ठिकाणी वावरतो. या 3 वलयांना प्रकृती कधीही फेडू देत नाही. हे अमर असतात. हे कधीच
कोणत्याही परिस्थितीमध्ये या 3 वलयांना वेगळं करता येत नाही. त्यानंतर स्थूलांगामध्ये आपण त्याच्यानंतरचे 2 जे वलय आहेत हे मात्र तात्पुरते असतात. हे 2 वलय म्हणजे आप तत्वाचं प्राणमय कोश म्हणजे भूतत्वाचा अन्नमय कोश. या 2 कोशांनी हे कवच सूक्ष्म मनात्म्यावर अभिव्यक्त होतं आणि म्हणून प्राणमय कोशामध्ये एक पेशीय जीव तयार होतो. स्थूलांग जेव्हा घडतं तेव्हा सजीव आहे की नाही मानला जातो. कारण स्थूलांग तसं तर जड प्रकृतीला सुद्धा आहे. ते केवळ संघटनात्मक असतं. परंतु हे सजीव जे आहे त्यामध्ये आपतत्व बहुतेकदा कमी असतं. स्थूलांगामध्ये जेव्हा जड प्रकृती असते तेव्हा आत तत्वाचं प्रमाण खूप अल्प असतं आणि अष्टधा प्रकृतीचे व्यस्त प्रमाण म्हणजे अपरा प्रकृती असते आणि म्हणून तिथं तो जीव दशा व्यक्त होत नाही. ती सुप्त असते. अर्थात दगड जिवंत असतो की नसतो हा विवादाचा जरी प्रश्न असला तरी दगडाला दगड मानणारे आपण दगड बुद्धीचे असतो. म्हणून दगड सुद्धा सचेत असतो, चेतनयुक्तच असतो. फक्त त्याची चेतनाची पातळी किंवा प्रमाण अत्यल्प म्हणजे कमी असतं आणि जसं जसं चेतनेची पातळी वाढत जाते तसं तसं माणसाच्या बुद्धीचा विकास होत जातो किंवा प्राण्याच्या बुद्धीचा विकास होत जातो. तसे तसे वेगवेगळे प्राणी वेगवेगळे पद्धतीनं म्हणून प्राणमय कोश हा अगदी सूक्ष्म असतो, सिंगल पेशी असतो, एक कोशिक असतो. यामध्ये तो स्वतंत्र असतो. प्रत्येक कोशी स्वतंत्र असते आणि आपला आपला चरितार्थ ते भागवते. परंतु त्यासाठी पाण्याची उपलब्धता अनिवार्य असते. पाणी असेल तरच हा प्राणमय कोश या ठिकाणी टिकतो आणि तग धरतो. अन्यथा पेशी आपलं जीवन टिकू शकत नाही. कोश लगेच फाटून जातो आणि मग मनात्मा मुक्त होतो. कारण मनोमय जो सूक्ष्म आत्मा आहे तो पाण्याच्या संपर्कात आला रे आला की प्राणमय कोश तयार करतो आणि मग तो जिवंत म्हणून वावरतो. भले सूक्ष्म अंगाने असू द्या, अव्यक्त अंगाने असू द्या, त्याच्यामध्ये अन्नमय कोश सुद्धा असतो पण तो प्रमाण कमी असतं. पण त्यानंतर जेव्हा बहुपेशीय संघटना निर्माण होऊ लागते, बहुकाय देह आकार धारण करतो, तेव्हा मात्र या संघटनेला चालवण्यासाठी अन्न पाणी पुरवठा होणं गरजेचं असतं. म्हणून अन्नमय कोशामध्ये नंतर बहुपेशीय महाकाय देह तयार होतात. नंतर म्हणून त्याच्यानंतरच्या आपण 6व्या भागामध्ये सजीव आणि निर्जीव, चराचर, सगुण निर्गुण कोणत्याही भौतिक वस्तू पदार्थाच्या दृश्यादृश्य स्थितीचा जन्म प्रमुखता या 3 प्रकारच्या योनिमार्गाने म्हणजे नंतर हा जन्म मरणाचा जो खेळ आहे हा कोणत्या पद्धतीने खेळला जातो याच्या प्रथम 3 पद्धती आहेत. या ठिकाणी या सृष्टीमध्ये जीव रूपाने जन्म घेण्याच्या आणि जीव रूपाने अथवा चराचर रूपाने जीव रूपाने म्हणण्यापेक्षा सगळे जीवच आहेत. फक्त जिवंतपणा दृश्य होणं आणि अदृश्य असणं यामध्ये फक्त तफावत आहे. त्यामुळं हे संपूर्ण सृष्टी जड आणि अजड या 2 विभागात जरी विभागलेली असली तरी सुद्धा त्यांची चेतन पातळी फक्त कमी अधिक प्रमाणात असते. एवढाच काय ते तफावत असते. बाकी आपण ते 6व्या भागामध्ये सविस्तरपणे आपण सांगितलेलंच आहे. म्हणून 3 प्रकारचे योनी मार्ग याच्यामध्ये सूर योनी, उर योनी आणि नर योनी या 3 योनी मार्ग आहेत. सूर योनी म्हणजे थेट संघटन होणे आणि स्थूलपणा शरीराला येणे म्हणजे जे स्थावर वस्तू पदार्थ आहेत हे थेट सूर्योनीत जन्मतात. सूर्योनी म्हणजेच याचा जनक माता पिता नसतात. हे थेट डायरेक्ट जन्म म्हणजे या ठिकाणी प्रगट होतात किंवा दृश्य होतात. अव्यक्त सृष्टीपासून व्यक्त सृष्टीची अभिव्यक्ती या ठिकाणी होते. म्हणून स्थूलांग किंवा सूक्ष्मांग या दोन्हीमध्ये जन्म घेतात. कसे यामध्ये सर्व स्थावर पदार्थ वस्तू यांचा सहजयोग स्थितीत रूपाकारी देह धारण करतात. मग दगड मातीपासून ते श्रेष्ठोत्तम देवाधिक चराचराचे अद्भुत अवतरण थेट होऊ शकते. उर योनीमध्ये एकाच पेशीच्या 2 पेशी तयार होणे, एका पेशीपासून 2 पेशी तयार होणे, 2 पेशीपासून पुन्हा 4 पेशी तयार होणे, 4 पेशीपासून पुन्हा 8 पेशी तयार होणे, असं त्याचं मल्टिप्लिकेशन होणे आणि संख्यात्मक वाढ होणे. आता ही संख्यात्मक वाढ होताना ऊर पद्धतीने होते. ऊर पद्धतीने म्हणजे काय? ज्या एक पेशीय कोशिका असतात
त्या आपल्याच प्राणमय कोशाला विभाजित करतात. अन्नमय आणि प्राणमय स्थूल कोशाला विभाजित करतात. आतला सूक्ष्म कोश विभाजित होत नाही. प्रकृती तो विभाजित होऊ देत नाही. पण हा स्थूल कोश विभाजित होतो आणि मग त्या कोशाच्या ठिकाणी बाहेर वातावरणात भटकणारा नवा मनात्मा म्हणजे सूक्ष्म लिंगदेह त्या ठिकाणी स्थापित होतो. म्हणजे बाहेरून आयात केला जातो. कोण? सूक्ष्म मनोमय कोश आयात केला जातो. परंतु अगोदरचा जो कोशिका होती त्या कोशिकेचा मनात्मा कधी विभाजित होतो. नवा मनोमय कोशात्मा निमंत्रित केला जातो आणि तिथं स्थापित होतो आणि त्याला मग जीवन जगण्याची संधी मिळते. कोणामुळं? या पहिल्या कोशिकेने आपला ऊर फाडून त्यांना दिल्यासारखं. आणि म्हणून अशा प्रकारे ते ऊर योनी पुनरुत्पादन होतं. कोणाचं? कोशिकांचं. म्हणजे या ठिकाणी संसर्गजन्य रोगाचं किंवा संसर्गजन्य कोशिकांचं विभाजन होऊन मल्टिप्लिकेशन होतं. आपल्या शरीरात ही अनेक पेशी अशा ऊर योनीनच संख्यात्मक वाढ होते त्यांची. फॅट वाढतं, लठ्ठपणा वाढतो. हे सुद्धा ऊर योनीनच वाढलेलं असतं. आता नर योनी हा जो प्रकार आहे यामध्ये बहुपेशीय महाकाय सजीवाच्या पुनरुत्पत्तीचा हा सहज मार्ग आहे. दुसरा देह पहिल्या देहात जन्मतो. नवा देह जो आहे अगोदरच्या देहामध्ये पूर्णपणे विकसित होऊन वाढतो आणि नंतर तो त्या देहामधून बाहेर पडतो आणि नवीन जन्म तो उपभोगतो. म्हणजे जीवसृष्टीला जन्म देणारे जन्मदाते असतात. परंतु जन्म देणारा हा नर आहे एवढं लक्षात ठेवा. कारण जीव कोशिकाचा जन्म नराच्या शुक्रपेशीमधून होतो. नर नसेल तर जन्माची पद्धती नराकडून सुरुवात होते. म्हणून ही नर योनी आहे, स्त्री योनी नाही. स्त्रीच्या जननेंद्रियाला योनी म्हटलं जातं. हे एकदम असंविधानिक विधान आहे, अशास्त्रीय विधान आहे. परंतु खरोखर योनी प्रकार म्हणला तर नर आहे. स्त्री जीवाच्या वृद्धीची आपल्या गर्भाशयात जोपासना करणारी ही एक व्यवस्था आहे. त्या ठिकाणी तो जीव पूर्णपणे वाढतो, सक्षम झाल्यानंतर शरीरातून बाहेर. नंतरच्या 7व्या भागामध्ये आपण पुनर्जन्माच्या 4 खाणी पाहिजेत. या 3 योनी पद्धती आहेत. या जीवसृष्टीच्या घडण्याच्या 3 पद्धती आहेत आणि या खाणी आहेत. खाणी म्हणजे मायनिंग. खाणी या शब्दाचा अर्थ काय? मायनिंग किंवा खाणी म्हणजे सर्वसाधारण परिस्थिती, अनुकूल स्थिती जिथं दृश्य सजीव सृष्टी जन्मत असल्याचे आपल्याला ते दिसते की या ठिकाणून ती जन्म घेते. याच्यामध्ये एक मूळ जे खाणी आहे ती स्वेदज खाणी आहे. या स्वेदज खाणीमध्ये तसं खाणीचं विभाजन भयमुक्त खाणी आणि भययुक्त खाणी असं होतं. भययुक्त खाणीमध्ये स्वेदज खाणी काही सिंगल पेशी असल्यामुळं तेवढा त्या भयाचा परिणाम तिच्यावर नसतो, पण भययुक्तच असते तरी पण भयाचा परिणाम तिच्यावर फारसा नसतो. या सिंगल कोशिकेमध्ये सूर्य योनीने जे जन्म घेतात आणि ऊर योनीने विभाजित होतात. पुनर्जन्म म्हणजे पुनर्जन्म म्हणण्यापेक्षा प्रजोत्पादन. प्रजोत्पादनामध्ये आपतत्वाच्या जिव्हाळ्याने वातावरणात मुक्तपणे भटकणारा सूक्ष्म लिंग मनात्मा आपले बस्तान स्थापित करू. सूक्ष्म एक कोशिक नवजीवन जग आणि ऊर पद्धतीने ते प्रजोत्पादन करतो. म्हणजे 3 योनी या प्रजोत्पादनाचे आहेत, 4 खाणी पुनरुत्पादनाचे आहेत, पुनर्जन्म आहेत. म्हणून भययुक्त जी खाणी आहेत त्या 2 खाणी आहेत, एक अंडज आणि जारज. याच्यामध्ये काय? एखादा पशु पक्षी प्राणी आपल्या शरीरामधून एकतर अंड बाहेर टाकतो किंवा आपल्यासारखा संपूर्ण देहधारी जीव बाहेर फेकला जातो. म्हणजे जिथं अंड होऊन अंड्यामध्ये नंतर जीव तयार, अंड्यामध्ये फक्त रसायन असतं, अंड्यामध्ये नंतर जीव तयार होतो आणि जारज हा त्या प्राण्याच्या शरीरामध्येच पूर्णतः तयार होतो आणि मग तो त्या ठिकाणी जीवन जगतो. म्हणून अंडज आणि जारज या दोन्ही खाणींमध्ये जगणाऱ्या जीवांना कायम काळाचे किमान काळाचे तरी भय असतेच असते. म्हणून हा भययुक्त 2 योनी आहेत अंडज खाणी. येथे पशु पक्षी जलचर खेचर भूचर प्राणीमात्राचे प्रजोत्पत्तीच्या प्रकारामुळे अंडज आणि जारज हे 2 प्रकार पडतात. यात प्रजोत्पत्तीच्या व्यवस्थेत जन्मदाते म्हणून नर मादीची भूमिका महत्वाची असते. ही प्रजोत्पत्तीची व्यवस्था त्यासाठी माता पित्याची गरज पडते. जन्मदाते असतात. इथं नर आणि मादीची भूमिका महत्वाची असते. नराशिवाय मादीच्या शरीरात अंड तयार होण्याची संभावना तयार होत नाही. काही पशु पक्षी अंड्याच्या माध्यमाने नवीन जीवांना शरीराबाहेर जन्म देतात. जारज खाणीमध्ये संपूर्ण
नर जीवाच्या आद्य शुक्रपेशींना जन्म देणारा असतो. हा शुक्र कोशिकांची वृद्धी आणि जोपासना मादीच्या अनुकूल वातावरणात घडते. तर अन्य काही पशुपक्षी संपूर्ण देहाचे पोषण मादीच्या गर्भाशयात करतात. म्हणून या जन्म पद्धतीला जारद प्रकार म्हटला आहे. आणि उद्भिज खाणी मात्र पूर्णतः भयमुक्त असते. या खाणीमध्ये मृत्यूचं भय नसतं. शुष्क बीजातून आप तत्वाच्या जिव्हाळ्याने आणि तेज तत्वाच्या उबदारपणाने अनुकूल वातावरण निर्माण होताच अंकुर फुटतो. तेथे वातावरणात भटकता मनात्मा स्थापित होऊन वृक्ष रूपाने ऊर पद्धतीने अधिकाधिक फोफावतो. हे आपण 7व्या भागात पाहिलं. आता 8व्या भागामध्ये आपण प्राणाचे दशदा विभाजन कसे होते आणि प्राणाचं नेमकं कार्य काय असतं. प्राणमय कोशीची बहुपेशीय स्वयंचलित स्नायुबंध प्रणाली स्थूल देहात स्थापित होऊन शरीरात स्वयंचलित कार्य करते. मुळात प्राण हा शब्द आणि प्राणमय कोश याचा समन्वय नीट समजला नाही तर भावार्थामध्ये गडबड होते. प्राणमय कोश हा पूर्णतः आप तत्वाने घडलेला असतो आणि तो घडल्यानंतर त्या जीवामध्ये जीव आहे, सजीव मानला जातो. म्हणजे त्यात प्राण आहे असं मानलं जातं. म्हणून प्राणमय कोश म्हटलं जातं. पण वास्तविक हा वायूचा प्रकार नाहीये. हा प्राणमय कोश प्राणाची अभिव्यक्ती असल्यामुळं प्राणमय कोश म्हटला जातो त्याला. मुळात हा पाण्याच्या सहयोगाने बनलेला असतो. पण पाण्याच्या सहयोगाने बनल्यामुळं वायूचा अटकाव होतो. आधी मनोमय कोशाला जो वायूचा सहज उपलब्धता असते, प्राणमय कोश निर्माण झाल्यानंतर ती सहज उपलब्धता प्राणमय कोश नियंत्रित करतो. परंतु प्राणमय कोश मनाला वायूचा पुरवठा करण्याची सोय सुद्धा करतो. म्हणून हा वायूचं नियंत्रण करणारा कोश असतो. म्हणून त्याला प्राणमय कोश म्हणतात. म्हणून प्राणाचे 10 विभागात विभाजन होऊन शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहून या वायूचं नियंत्रण करतो. संपूर्ण प्राणमय कोश या शरीरामध्ये सर्व ठिकाणी या वायूचं नियंत्रण करत असतो. प्रचलित अर्थाने ज्याला आपण प्राण म्हणतो तो वास्तविक सूक्ष्मलिंगी मनात्म्याच्या संबंधाने आपण बोलत असतो. कारण मनात्मा हा जिवंत असतो, तोच प्राण असतो खरा. स्थूल देहाचा प्राण कोण असतो? मनात्मा. आपण प्राण गेला असं म्हणतो, पण प्राण असं कधी जात नाही. जातो तो मनोमय कोश जातो. म्हणजे मन बुद्धीसहित आत्मांश हा त्रिगुण त्रिवलयांकित जो सूक्ष्मलिंगी देह आहे तो निघून जातो. म्हणून त्याला आपण प्राण गेला असं म्हणतो. आता प्राणमय कोश तर तिथंच असतो. कारण अन्नमय कोश आणि प्राणमय कोश हा स्थावर असल्यामुळं, जड असल्यामुळं तो लगेच सोडून जात नाही. त्याचं विघटन नंतर होतं. सूक्ष्मलिंग देह मनात्मा स्थूल देह सोडून जातो तेव्हा प्राण गेला असं बोलतात. हे मनासापेक्ष असतं. म्हणून परंतु हा प्राण आपल्या शरीरामध्ये केवळ वायूचे नियंत्रण करतो. त्यामध्ये पंचप्राण जे आहेत मुख्य ते त्यातले फार मोठी जबाबदारी स्वीकारतात. त्यामधला सर्वात जास्त जबाबदारीचा भाग स्वीकारणारा म्हणजे प्राण हा फुफ्फुसात स्थित असतो. फुफ्फुसामध्ये येणाऱ्या श्वासाचं नियंत्रण तो करतो. आणि तो कशासाठी करतो तर हृदयाकडून येणाऱ्या रक्ताला शुद्ध करण्यासाठी असतो. तर शुद्धीकरणाचा जो प्रक्रिया आहे प्राणायाम म्हणून एक प्रकरण आहे. याच पुस्तकामधलं 5वं प्रकरण आहे. त्या प्रकरणामध्ये संपूर्ण विज्ञानासहित सांगणार आहे. तो त्या ठिकाणी आपण पाहू. रक्त शुद्ध कसा करतो, नेमकं रक्ताची अशुद्धी काय घालवतो, त्याचं सगळं संपूर्ण वर्णन आहे. म्हणून हा तिथं फक्त येणाऱ्या खेचलेल्या वायूचं नियंत्रण करतो. आवश्यक ती त्या ठिकाणी डायफ्रामला फुगून व्हॅक्युमच्या अगेन्स्ट तो श्वास आतमध्ये खेचण्याचं काम करतो. कोण? तर हा प्राण. म्हणून त्याला प्राण म्हणतात. परंतु तीच क्रिया उलट दिशेने होते तेव्हा त्याला आपण म्हणतात. ही आपण क्रिया आहे. हा वायूचा प्रकार नाही, एवढं लक्षात ठेवा. वायूला नियंत्रित करण्यामुळं जसं लाकडी काम करणाऱ्याला आपण सुतार म्हणतो, त्याच्या कर्मानुसार नाव अधोरेखित होतं. तसं कर्मानुसार हे नावं अधोरेखित झालेली आहेत. आपण ही क्रिया आहे, ज्या क्रियेमुळं त्या प्रकारचा वायू नियंत्रित होतो. जसं आतड्यामध्ये अशुद्ध वायू, दुर्गंधयुक्त वायू तयार होतो, तेव्हा त्या वायूला बाहेर घालवण्यासाठी गुदद्वारातून वाट असते. म्हणून हा अपान वायूचं स्थान गुदद्वारामध्ये आहे आणि मग तिथून तो नियंत्रित करतो आणि तिथून तो या आतड्यामध्ये निर्माण झालेला दुर्गंधयुक्त वायूला बाहेर घालवतो. आणि उच्छ्वासामध्ये सुद्धा फुफ्फुसामध्ये वायू दूषित होतो आणि या दूषित वायूला बाहेर ढकलण्याचं काम हा अपान क्रियेने होतं. हे क्रिया आहे.
एवढं लक्षात घ्या. नंतरचा समान वायू हा प्राण आणि अपानाच्या दोघांच्या विरुद्ध क्रियेमध्ये समतोल निर्माण करायचा प्रयत्न करतो. म्हणून हा नाभी ठिकाणी राहिलेला असतो. नाभी ठिकाणी राहून हा संपूर्ण आतड्यामध्ये चाललेल्या अन्नरस शोषण क्रियेला मदत करतो. शोषण क्रिया याच्या नियंत्रणामध्ये घडते. कुणाच्या? समान वायूच्या नियंत्रणामध्ये घडते. आणि मग हा उदान वायू सुद्धा कंठात राहणारा असतो. आता कंठामध्ये अशी अवस्था आहे, घशा म्हणजे जिभेच्या शेवटच्या टोकापासून एक ठराविक अंतरापर्यंत कंठामध्ये ही एकच सामायिक अन्ननलिका असते. त्यामधून हवा पण श्वास सुद्धा मध्ये जातो आणि अन्नही मध्ये जातं, पाणीही मध्ये जातं. परंतु यांचं जेव्हा आत बाहेर जाणं असतं, जेव्हा अन्न आपण गिळतो किंवा पाणी आपण गिळतो, तेव्हा नेमकं त्यावेळेस श्वास नलिकेची झडप बंद होते आणि अन्न नलिका मोकळी होते. ही झडप बंद उघड करण्याची सुद्धा काम हा उदान वायू करतो. आणि स्वरयंत्र चालवणं तर त्याच्याच हातात आहे. त्यामुळे स्वरयंत्र बोलणं, परा, पशंती, मध्यमा, वैखरी या स्वराचा भेद निर्माण करणं, स्वरोच्चार तयार करणं हे सगळं काम उदान वायू करतो. आणि व्यान वायूचं फार मोठं काम आहे. संपूर्ण शरीरभर जिथं जिथं सांधे आहेत, हाडाचे सांधे आहेत, म्हणजे हाताचे सांधे, पायाचे सांधे, मणक्याचे सांधे, मानेचे सांधे, या सगळ्या सांध्यामध्ये सांध्याच्या हालचालीमुळं तिथं एक प्रकारचा वायू तयार होतो. वायूचे बुडबुडे तयार होतात. आणि हे वायूचे बुडबुडे जर त्या ठिकाणी निष्कासित झाले नाहीत, तर मग त्यामध्ये ताठरता येते आणि मग सांध्याच्या हालचालीला बाधा निर्माण होते. तेव्हा हा व्यान वायू नाही येतो, या वायूला नियंत्रित करतो. या वायूला नियंत्रित करण्यासाठी त्या ठिकाणी तो वेगवेगळ्या प्रकारचे स्राव म्हणजे केमिकल्स प्रवाहित करतो, वायूला डिझॉल्व्ह करतो. प्रत्येक संधीमध्ये हा वायू आपोआप तयार होत असतो. जर या वायूला डिझॉल्व्ह करण्याची म्हणजे द्रवीभूत करण्याची यंत्रणा या व्यानाच्या ताब्यात नियंत्रणात असते. व्यान प्रकार म्हणजेच हा सांध्यामध्ये उद्भवणारा वायूचे बुडबुडे डिझॉल्व्ह करणारा असतो, संपवणारा असतो. विरघळवतो ते वायू रक्तामधून अन्य मार्गाने तो बाहेर काढतो. मुख्य पंच प्राण आणि त्यानंतर आणखीन 5 उपप्राण सुद्धा आहेत. ते अगदी सूक्ष्म कामं करतात. किरकोळ परंतु महत्वाची कामं सुद्धा यांच्याकडे असतात. नाग उपप्राण आपल्या शरीराचं तापमान नियंत्रणाचे संकेत देत असतो. कूर्म वायू मेंदूत राहून निद्रा नियंत्रक असतो. म्हणजे आपण भोजन केल्यानंतर जठराला जास्त ऊर्जा लागते, तर ऊर्जेचा समतोल राखून हे संपूर्ण बाह्य इंद्रियांना तो स्तब्ध ठेवून जठराकडे ऊर्जेचा स्रोत वळवतो. कृकल वायू जठरात भूक लागते आणि पोट भरल्यानंतर ढेकर येणं या 2 क्रिया तो करतो. देवदत्त तर अन्ननलिकेत पाण्याच्या ओलाव्याचं नियंत्रण करतो. जेव्हा आपण घास गिळतो, जर अन्ननलिका कोरडी असेल किंवा घास कोरडा असेल तर पाण्याचा अभाव होतो आणि मग उचकी लागते. किंवा अपचय झालं तर उलटी करणं, याही क्रिया ह्या देवदत्त वायू करतो. धनंजय वायू तर संपूर्ण प्राण्याच्या संचारावर समन्वय राखतो आणि मृत्यू पश्चात सुद्धा या देहाचं संघटन विघटित होऊ देत नाही. जवळजवळ 48 तास या शरीराचं संरक्षण करतो किंवा या शरीराला नंतर पुनर्जीवित होण्याची संभावना सुद्धा टिकवून ठेवतो. अशा प्रकारे आपण हा संपूर्ण देह संघटन कसं होतं, देह यंत्राची जडणघडण कशी होते पहिल्या प्रकरणामध्ये घेतलेलं आहे. कारण जोपर्यंत यंत्राची जडणघडण कशी होते ही जोपर्यंत आपल्याला समजत नाही, तोपर्यंत त्याची जोपासना कशी करायची, त्यांचे मेंटेनन्स कसा करायचा, त्याची शुश्रूषा कशी करायची, त्याची वाढ कशी करायची, त्याच्याकडून जास्तीत जास्त कार्य कसं करून घ्यायचं हे आपल्याला कळणार नाही. म्हणून ही संपूर्ण जडणघडण कशी होते हे आपण संपूर्ण पहिल्या प्रकरणामध्ये देह संघटनामध्ये, माझी अपेक्षा आहे आपल्याला मी जे काही बोलतो किंवा मी ज्या प्रकारे आपल्यासमोर हा विषय मांडत आहे समजत असला पाहिजे, समजावा ही माझी अपेक्षा आहे. आपल्याला काही व्यत्यय येत असेल, काही अडचण येत असेल तर त्या प्रकारचे मला कॉमेंट्स करू शकता. या भागामधले पूर्ण भाग प्रेक्षकांनी पाहावे ही माझी अपेक्षा आहे. कारण जोपर्यंत हे पूर्ण भाग आपण पाहणार नाही तोपर्यंत पुढचे भाग करणार. यापुढे आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करू. आता आपण शरीर कसं निर्माण होतं, कसं घडतं हे पाहिलं. पण या शरीराची जोपासना आपण कोणत्या व्यवस्थेने करणार आहोत, त्यासाठी लागणारं
इंधन रूपे अन्न काय आहे, ते कोण तयार करतो, याविषयी आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये दुसऱ्या भागामध्ये, पुढच्या भागामध्ये सुरुवात करू. त्यावेळेस आपण ते पहा. धन्यवाद.